राजकीय नेत्यांना बँकांकडून कर्ज मिळत नाही त्याचा किस्सा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलाय। राजकीय नेते, पोलीस आणि वकिलांना बँक कर्ज देत नाही असं बँकेच्या कर्मचाऱ्यांना सांगितल्याची आठवण शिरसाटांनी करून दिली आहे। तर संभाजीनगरमधील एका पतसंस्थेच्या कार्यक्रमात शिरसाट यांनी हा प्रसंग सांगितला। शिवसेनेचं काम करत असताना मला टू व्हीलर मोटरसायकल घ्यायची होती। टू व्हीलर मोटरसायकल 35-40 हजाराची तिच्या गाडी त्या काळामध्ये होती। बँकेमध्ये मी अप्लाय केलं। बँकवाल्यांचं सिस्टीम असते, पहिले एक जण येतो, तो सर्वे करतो, तो जातो सर्वे करतो, मग कुठं तर बँकेमध्ये आपलं प्रपोजल मान्य की अमान्य ते ठरतं। एक जण माझ्याकडे आला, माझ्या घरी बँकेचा माणूस पाहिलं त्याने, समोर त्या भिंतीवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता। ते म्हणून तुम्ही राजकारणात आहात का? म्हणलं हो। उद्या माझा सिनियर येणार आहे, तुम्ही चांगले दिसता पण उद्या माझा सिनियर येणार आहे, हा फोटो काढून ठेवा, नसता राजकारणी लोकांना आम्ही लोन देत नाही। म्हणलं असं कसं रे बाबा? नाही म्हणजे राजकारणी, पोलीसवाले आणि वकिलाला आम्ही लोन देत नाही। आता यांची काय छबी मला काही कळत नाही आतापर्यंत। म्हणलं मी फोटो नाही काढला तर मग तुमचं लोनच होणार नाही। दुसऱ्या दिवशी त्याचा माणूस आला, त्यांनी पाहिलं, फोटो पाहिला, काही बोलला नाही। बाळासाहेबांचा फोटो, तो म्हणला काही बोलला तर हे दिल मुस्कटात, म्हणून तो काय न बोलता माझं लोन रिजेक्ट करून गपचूप गेला। सुदैवाने काही दिवसांतर अशी परिस्थिती येते, मला त्यांनी लोन दिलं नाही, मला ती गाडी घेता आली नाही, सेकंड हँड घेऊन माझं तर भागून गेलं। परंतु सुदैवाने जेव्हा परिस्थिती सुधारली तर त्या टायमाला आज दुपारी 3 ते 4च्या दरम्यान एवढे फोन असतात, तुम्हाला लोनची आवश्यकता आहे का?